हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिकन नगेट्स. तर त्यासाठी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले आहे. ते धुवून स्वच्छ त्यातले पाणी निथळून काढलेले आहे. संपूर्ण पाणी काढून टाकलेले आहे. अशा प्रकारचे मी चिकन घेतलेले आहे. सुके झालेले आहे चिकन. बघू शकता आपण. अशा प्रकारचे आपल्याला चिकन करून घ्यायचे आहे. तर चला तर सुरुवात करूया. मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे. त्यात 5 स्लाइस ब्रेड घेतलेले आहे. ते आता आपण यामध्ये घालून घेऊया. तोडून घालायचे आहे की आपल्याला याच्यामध्ये ब्रेड क्रम बनवायचा आहे. तर अशा प्रकारे मी ब्रेड घातलेला आहे. आता या चॉपिंग बोर्डमध्ये लावून याचे फाईन पावडर तयार करून घेऊयात. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चॉपिंग बोर्डमधून हा बारीकसा चुरा करून घेतलेला आहे. अर्धा काढून घ्यायचा आहे आणि कारण चॉपर बोर्डमध्ये इतके राहणार नाही, त्यामुळे मी थोडासा घेतलेला आहे. बघू शकता आपण. आता यामध्ये हे चिकन घालायचे आहे. चॉपिंग बोर्डमध्ये आपल्याला पुन्हा ग्रेट करून घ्यायचे आहे. जमेल तितके पाणी काढून टाकलेले आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे मी चॉपिंग बोर्डमध्ये घालून घेतलेले आहे. आता यालाही ग्रेट करून घ्यायचे आहे. यामध्ये घालणार आहोत मी कांदा. मिक्सरला लावून याची फाईन पावडर तयार केलेली आणि याच्यातून पिळून याचे पाणी काढून टाकलेले आहे. आता यामध्ये घालून घेतोय. यामध्ये घालणार आहोत आले लसूण पेस्ट. बघू शकता आपण. अशा प्रकारे 1 इंच आलं घेतलेले आहे. अर्धा पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे, हे घातले आहे. आता यामध्ये काही स्पायसेस घालणार आहोत. हे जास्त स्पायसी नसतं नगेट्स. आता 1 लाल तिखट घेतलेले आहे. चिमूटभर हळद पावडर घेतलेली आहे आणि मिरे पूड घेतलेली आहे, पाव चमचा. आता हे ग्रेट करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण वाटण तयार करून घेतलेले आहे ब्रेड आणि चिकनचे. तर अशा प्रकारचे आपल्याला स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचे आहे. आता आपण पुढची तयारी करत आहोत. त्यासाठी मी एक अंडा घेतलेला आहे. अंडा आपल्याला फोडून एका भांड्यात काढून घ्यायचे आहे. आता याला चांगल्या प्रकारे फेटायचे आहे. अंडा चांगल्या प्रकारे फेटून झालेला आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारचे मी फेटून घेतलेले आहे. आता आपल्याला हे सर्व बॅटर यामध्ये घालून घ्यायचे आहे. मिक्स करूया. आता हे चांगले एकजीव होईपर्यंत, कारण मी बॅचमध्ये पिसून घेतलेले होते, तर त्यामुळे ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहे. अशा प्रकारे एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे की याच्यात मसाले टाकलेचा फ्लेवर सगळीकडे पसरेल. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे.
बघू शकता आपण अशा प्रकारे आपण मिक्स केलेले आहे. आता हे ना आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात आणि आपल्याला 4-5 ब्रेड क्रम्ब करून घ्यायचा आहे. आवश्यकता लागलीच तर आपल्याला हे डिप करावं लागेल. अशा प्रकारे आपण नगेटचे बॅटर तयार केलेले आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण ब्रेड क्रम्ब तयार करून घेतलेला आहे. आता नगेट्स बनवत आहोत. तर मी अशा प्रकारे थोडेसे बॅटर घेतलेले आहे. बॅटरला आपण असा शेप देणार आहोत. KFC मध्ये अशा प्रकारचे नगेट्स बनवले जातात, तर मी त्याच आकाराचे बनवत आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आता आपण ब्रेड क्रम्बमध्ये डीप करत आहोत. बघू शकता आपण अशा आकाराचे आपल्याला बनवायचे आहे. तर मी अशाच प्रकारचे सर्व बनवते. पुन्हा एक दाखवते की बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला बनवायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे आपण नगेट्स तयार करतो. अशाच प्रकारे मी सर्व बनवून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले नगेट्स बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता आपण छानपैकी मी बनवून ठेवलेले आहेत. आज काही मी फ्रोझन करत आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे मी फ्रोझनही करून ठेवणार आहे. आपण फ्रोझनही करू ठेवू शकतो. मी इकडे मीडियम फ्लेमवर तेल तापत ठेवलेले आहे. तर चला तर आता आपण तळून घेऊयात. अशा प्रकारे आपण मीडियम हॉट तेल तापवलेले आहे आणि आपल्याला लो फ्लेमवर तळायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळण्यासाठी ठेवलेले आहे. आता लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहे, कारण आपले चिकन कच्चे होते. ते कच्च्यामध्ये आपण बनवलेले आहे, तर आपल्याला लो फ्लेमवरच तळायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपले 1 मिनिट झालेला आहे. आता आपण याला उलटवूया. अशा प्रकारे आपण आता हे तळण्यासाठी उलटवलेले आहे. तर लो फ्लेमवरच आपल्याला तळायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले नगेट्स तळलेले आहेत, तळून झालेले आहेत. आता आपण याला काढायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपण लो फ्लेमवर आपण असे नगेट्स तळलेले आहे. तर आता आपण यांना काढून घेऊया. अशा प्रकारे आता असेच मी सर्व तळून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले नगेट्स तळून झालेले आहेत. आता आपण यांना काढूया. हा लास्टचा बॅच होता. तर अशा प्रकारे मी तळत लो फ्लेमवर तळलेले आहेत. बघू शकता आपण अशा प्रकारे मी काढत आहे. गॅसची फ्लेम बंद करूया. काढून घेऊया.
तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले नगेट्स तयार झालेले आहे. खूप छान झालेले आहेत. मी त्याच्यावर गार्निशिंग कोथिंबीर करत आहे. तर बघू शकता आपण असे छानपैकी आपले नगेट्स तयार झालेले आहे. मी टमॅटो सॉस आणि पुदिना चटणी बरोबर सर्व करत आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले नगेट्स तयार आहेत. KFC प्रकारे आपण बनवलेले आहे नगेट्स. तर मी अशा प्रकारे खूप छानसे झालेले आहेत, सुंदर दिसत आहेत. मी पुदिना चटणी आणि सॉसबरोबर सर्व करत आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे माझे नगेट्स बनवून चिकन नगेट्स तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.